नमस्कार. शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. तर लागलेली आहे मी माझ्या गार्डनच्या कामाला. कारण दररोज गार्डनचं काम करणं खूपच आवश्यक असतं, जर चांगली गार्डन ठेवायची असेल तर. तर त्यात स्वच्छता हा मुख्य भाग असतो आणि जिकडं-तिकडं जर कचरा पडलेला असला, तर त्याला काय आपण मग गार्डन म्हणू शकत नाही ना. मग गार्डन म्हटलं तर गार्डनसारखीच असली पाहिजे. म्हणून मी अगोदर स्वच्छताचं काम हाती घेते. तर सर्व झाडून घेतले आणि पालापाचोळा जो पडलेला असतो ते वेचून घेते. कारण तिथपर्यंत आपला झाडू जात नाही. मध्ये-मध्ये झाडं असतात लहान-लहान आणि ते चेंगरली जातात आणि नाश पावतात, परत येत नाहीत. म्हणून हातानंच अलगद ते पानं उचलून घ्यावं लागतं. गार्डनला म्हणजे आपण कसं लहान मुलासारखं सांभाळावं लागतं. तेवढं प्रेम, तेवढं स्नेह त्याला द्यावं लागतं. तेव्हाच ते आपल्यासाठी काहीतरी देतं. गार्डन करणं म्हणजे काही उगीच साधी गोष्ट नाही. त्यात तुम्ही राहून बघा, ते गार्डन म्हणजे काय असतं, त्याचं सानिध्य काय असतं आणि त्याचं प्रेम काय असतं, ते आपल्याला कळून येतं जेव्हा आपण त्याच्यासाठी काहीतरी करतो आणि ते आपल्याला काहीतरी देतात, तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला कळत असतं. उगीच नसतं, हे सर्वसाधारण गोष्ट नसते. तर खूप प्रेमानं आणि खूप सकारात्मक भावनेनं हे सर्व आपण करावं लागतं. कित्येकदा आपण बी लावतो आणि बी येत नाही. कित्येकदा आपण मेहनत करतो, ते कष्टाचं फळ आपल्याला मिळत नाही. तरीही आपण सकारात्मकच राहतो अशा ह्या बाबतीमध्ये. केव्हाच असं म्हणू शकत नाही, की चला काहीच येत नाही ह्याला, काही करण्यात काही अर्थ नाही ह्याला, चला सोडून देऊत हे काम. असं नकारात्मक भाव कधीच येत नाही. कुणी जर गार्डन करत असलं ना, त्याला माहिती असतं हे काय असतं ते. ते जास्तच प्रमाणात करत जाईल, त्या सानिध्यात जास्तच राहील, पण ते कमी करत नाही. तर काम करणं. तर आता इथं मी कारल्याची आता छोटे-छोटे झाडं आलेले आहेत, रोपं, वेल आलेली आहेत आणि ते वेल मी आता बांधून घेते, कारण इथे मिरच्याचे झाडं आहेत आणि त्या मिरच्या झाडाला डिस्टर्ब नको. बांधून घेतलं म्हणजे वेल अशी वरी-वरी चढत राहील. असं खूप आता उठलेले आहेत ते. मी काय ते लावलेलं नव्हते कारल्याचे. वर्षाला उडतात त्या ठिकाणी. त्याच ठिकाणी उडतात बी पडून. तिथं कारल्याचं वेल होती ना मोठी, खूप मोठी लट्ट वेल होती. पण फळ लागत नव्हतं म्हणून मीच उपडून टाकले. तर त्याला आता लहान-लहान यायला लागलेले आहेत. ते पण आता आपण जोपासायचं असं. जी झाडं आलेली असतात ना, त्याला जोपासून घ्यायचं, असंच टाकून द्यायचं नाही, उपडून टाकायचं नाही. स्वतःहून आलेले आहेत, तर त्याला टाकायचं कशाला? काही-काही झाडं स्वतःहून येतात ना, ते गवत पण असतं. पण आपण निरखायचं, आपण पाहायचं गवत आहे की काय आहे. ते वाईट प्रवृत्तीचे लोकं कसं प्रत्येक ठिकाणी आढळतात ना, तसे अशा चांगल्या-चांगल्या झाडाझुडपामध्ये सुद्धा गवत आपलं सगळं साम्राज्य पसरवते. विषैली, जहरीली जी गवत असते आणि कुणाला काही येऊ देत नाही, आपलं साम्राज्य करते. तर त्याला काय करायचं आपण, मुळापासून त्याच्या पूर्ण उपडून टाकायचा प्रयत्न करायचा, त्याला येऊच द्यायचं नाही. आणि हे पहा किती इथं गर्दी झालेली आहे हे तांदूळशाच्या भाजीनं. भेंडीला येऊसुद्धा देत नाही ते. पण हे तांदूळशाची भाजी चांगली आहे आपल्या शरीरालासुद्धा. तर हे पहा फुलं कसं इकडं झाडं लागलेले आहेत. आता मी इकडं आणून ठेवले कण्हेरीचं झाड. अगोदर तिकडं होतं. सदाफुली तर आहेच, सगळ्याच ठिकाणी आहे. सदाफुली, दोडका लागलेला आहे आणि इथं आता हे आता सिमेंट पडल्याला मी काढून घेते, उपडूनच टाकते. आता सिमेंट पडल्याला उपडायचं माझं किती दिवसापासून काम चालूच आहे पहा. आणि इथं पहा हे पण काढून घेते मी. हिच्यावर पण सिमेंट सगळं पडलेलं आहे ना, कोथिंबीर पूर्ण आणि बरोबर व्यवस्थित पण आलेले नाही. आता हे जागा खाली होते, इथं बी टाकावं लागेल. हे पहा मिरच्याचे त्या दिवशी लावलेले किती मस्त आलेले आहेत. लहान लहानच आहेत पण फुल, हे पहा फुलं लागलेली आहेत त्याला. आता मिरच्या लागतीलच, लहान लहान मिरच्यासुद्धा लागलेल्या आहेत. आणि हे पहा हे जे असतं ना गवत, हे लहान लहान पानाचं, ते फार गवत डेंजर असतं पहा हे गवत. आणि नाही तिथं येतं आणि सगळ्याच झाडाला नुकसान करून टाकतं हे गवत जे असतं. आणि ह्याला काढून टाकणं आपलं आवश्यक असतं. चाफ्याचं झाड पहा कसं फुटत आहे, कटिंग केलेलं त्या दिवशी, मस्त फुटत आहे आता. त्याला पालवी येत आहे. हे मोहरीचं खूप छान आलेलं आहे. इथं गाजर टाकलेलं आहे, अजून थोडं थोडं लहान लहान आलेलं आहे, तेवढं जास्त नाही. आणि इथं फुलं पहा खूप मस्त छानसे असे शोचे फुलं लागलेले आहेत. इकडे आहे भेंडी आहे इकडे. हे पहा भेंडी आता चांगलं जोर पकडत आहे, व्यवस्थित होत आहे ते पण. आणि इकडं तर आहे हे टमाटरचं आहे आणि हे लिंबूचं झाड आहे, चांगलं फुटत आहे आता लिंबूचं झाडसुद्धा. हे पहा
मस्त आता वरी वरी ते पण चढत आहे. इकडे सगळे हे शोचे फार छान दिसतात ना. आणि इकडे टमाटर पहा किती छान गुच्छेच्या गुच्छे लागलेले आहेत. आणि अमृत पहा खूप म्हणजे पेरू खूप लागलेलं, हे मी लावलेलं होतं ते पण फुटलेलं आहे. अमृत पहा खूप छान अमृत लागलेले आहेत आणि गोड गोड अमृत लागलेले आहेत. हे पहा पिकलेत, आता कोणते कोणते पिकायला आता आलेले आहेत. आता दररोज अमृत खायला मिळतील. हे पहा, तर खूप छान आता अमृतचं सीझन सुरू झालेलं आहे म्हणजे आमच्या झाडाला. आणि हे पहा इथं चिक्कूचं खूप छान छान चिक्कू लागलेले आहेत. हे पहा फुलं लागलेले आहेत. आता हे पहा घुशीचं बंद केलेलं आहे मी आता कायमचं. इथं पण बंद झालेली आहे. हे दोन्ही टब मी आता खाली करणार आहे, दुसरं लावणार आहे. हे पहा तांदूळशाची भाजी, हे पूर्ण मला आता काढून घ्यायची आहे कारण निब्बर पण होत आहे आणि आताच काढून घेणं फार योग्य आहे. तिथं जागा पण खाली होईल. हे पहा अजून तोंडले किती लागलेले आहेत, अजून आहेतच आहेत. मी कालच तोंडले होते तरी पण अजून किती छान तोंडले लागलेले आहेत पहा. आणि हे पहा मी घरटे किती छान बांधलेले आहे. पक्षी येत आहेत आणि आपण असलं की ते येत नसतात, आपण नसलं तेव्हा येतात. आता मला पाणी पण ठेवायचं आहे त्यांच्यासाठी. हे पहा त्या दिवशी लावलेले सगळे कांद्याची पात वगैरे आलेली आहे. हे पहा शोचे फुलं आणि किती छान. हे पहा हे तर नवीन आता सुरू झालं बघा ह्याचं सीझन. इतके छान फुलं येतात ना ह्याला. आता मी तुम्हाला दाखवत जाईन फुलं आले की. हे असं मी बांधलं, हे कारल्याची वेल मी अशी बांधली. आणि हे पहा असं हे खाली मिरच्याचे झाडं आलेले आहेत, चांगले मजबूत मस्तपैकी आलेले आहेत. आणि हे जास्वंदाला आज एकच फूल लागलेलं आहे. आणि इकडे पहा हे शोचे खूप छान हे पण आलेले आहेत व्यवस्थित. आता हे झाड थोडं असं खाली पडत आहे, त्याला पण मला बांधून घ्यावं लागेल काहीतरी. तर खूप खूप काम असतं, असं काहीतरी करावंच लागतं. हे पहा आंब्याचं झाड किती मस्त छानपैकी फुटत आहे ना. आता झाले 2-3 वर्ष ह्याला पण. इथं टबमध्ये अजूनकीन काय आलं नाही, इकडं आलेलं आहे. हे पहा आलेलं आहे इकडे. आता हे मी आता भाजी तोडून घेते तांदूळशाची आणि इथली जागा मी खाली करून घेते. इथं पण काहीतरी लावता येईल कारण तांदूळशाची भाजी आता खूप मोठी झालेली आहे. तसं लहान लहान असतानाच काढलं की छान असतं, पण काढणंच होत नाही, म्हणजे भाजीचा नंबर लागतच नाही ह्या. तर आता चला हे काढून घेते मी आता. चला आता तांदूळशाची भाजी घेतली मी काढून. आता पाणी घालते सगळे गार्डनला, म्हणजे स्वच्छही झालं आणि पाणी पण मिळालं गार्डनला की एकदम छान होऊन जाईल. तर आजचा जे सुविचार मी पाठवलेला होता ते तुम्ही वाचलाच असेल की नात्याची खरी सुंदरता खऱ्या अर्थाने एकमेकाच्या त्रुटीला स्वीकारण्यातच असते. खरंच आहे, नात्यामध्ये आपण एकत्र राहतो, आपली नाती जुळलेली आहेत, ते कुणीही असो मग आपण आपल्या नात्यामध्ये, तर त्यांच्या त्रुटी पण असतात, त्यांच्यामध्ये काही कमी पण असतात. तर त्या कमीला स्वीकारण्यातच खरा आनंद आहे. त्या कमीला ना आपण काम जास्त करू शकतो ना, त्या कमीनं आपण एकदम समाप्त करू शकतो. ज्याचा त्याचा स्वभाव असतो. कुणाचे चांगले स्वभाव असतात, कुणाचे वाईट स्वभाव असतात, कुणाकडे खूपच कमतरता असते, कुणाकडे खूपच चांगले वस्तू असतात, म्हणजे बाबी असतात. तर ते सर्व आपण स्वीकार करावं लागतं आणि आपल्यासाठी त्यांना तुझा स्वभाव बदल असं म्हणणं योग्य नाही. तर त्याला स्वीकार करायचं आणि नातं आपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. नात्यामध्ये ओलावा, मित्रता, स्नेह, पवित्रता हे कायम टिकवून ठेवण्याचं आपण सतत सातत्याने प्रयत्न केलं पाहिजे. तर पहा आज मस्त अशी तांदूळशाची भाजी मिळाली, ताजी ताजी एकदम टवटवीत. आणि इथं थोडं वांग्याचं थोडं बी टाकते. चला मग, तर आजच्या व्हिडिओला इथंच समाप्त करते आणि स्वस्त रहा, मस्त रहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.